नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. रविवारी सशस्त्र ड्रोनचा हल्ला झाल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांच्या निवासस्थानाचं खूप मोठं नुकसान झाल्याचं फुटेज आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आर्म्ड एसयूव्ही या स्पोर्ट युटिलिटी व्हेकलचं या हल्ल्यात खूप मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. वाहनाच्या जवळ असलेल्या इमारतीचंही मोठं नुकसान झालेलं असून खिडक्या आणि दरवाजे तुटून पडलेले आहेत. हत्येच्या अयशस्वी प्रयत्नानंतर संपूर्ण बगदादमध्ये सैन्य आणि गस्त तैनात करण्यात आलेली आहे. हल्ल्यामध्ये पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांचे 7 सुरक्षा रक्षक जखमी झालेले आहेत. आता मुस्तफा अल कादिमी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे. नायजरचे अध्यक्ष मोहम्मद बझौम यांनी शनिवारी एका अस्थिर अशा सीमावर्ती प्रदेशाला भेट दिली, जिथे आठवड्याच्या सुरुवातीला संशयित इस्लामिक अतिरेक्यांनी स्वसंरक्षण ब्रिगेडवर हल्ला केला आणि 69 लोक या हल्ल्यामध्ये मारले गेले. त्यामध्ये स्थानिक महापौरांचा देखील समावेश आहे. राजधानी नियामीच्या 155 मैल उत्तरेला असलेल्या मालीच्या सीमेजवळ असलेल्या बानी बांगव इथल्या रहिवाशांना बझौम यांनी म्हटलेलं आहे की असुरक्षितता वाढलेली आहे. आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, पण सरकार ही असुरक्षितता संपवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र फक्त आश्वासन देऊन ते टिकणार नाही, त्यासाठी आम्ही ठोस कृती देखील करत आहोत असं सांगत त्यांनी स्थानिक रहिवाशांना धीर देण्याचाही प्रयत्न केला. फेडरल सरकार आणि टिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट यांच्यात वर्षभर सुरू असलेला संघर्ष आता आणखी तीव्र स्वरूप धारण करत असताना नवीन लष्करी भरतींना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजारो इथिओपियन नागरिक गुरुवारी राजधानी आदिस अबाबामधल्या स्टेडियममध्ये एकत्र आले होते. एका वर्षापूर्वी टिग्रे प्रदेशात सुरू झालेला संघर्ष शेजारच्या अम्हारा आणि अफारपर्यंत विस्तारलेला आहे. पंतप्रधान अबी अहमद यांनी नुकत्याच केलेल्या आवाहनानंतर इथिओपियन लोकांना देशाच्या सार्वभौमत्वासाठी लढा देण्याचं आणि रक्षण करण्याचं आवाहन केल्यानंतर हजारो नागरिक सैन्यात भरती होण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. या सगळ्या नागरिकांचं, युवकांचं इतर नागरिकांनी स्वागत केलेलं आहे. मध्ये बोल्शेविक सत्तेवर आलेल्या ऑक्टोबर क्रांतीच्या 104व्या वर्धापन दिनानिमित्त रशियन कम्युनिस्टनी रेड स्क्वेअरवरच्या लेनिनच्या समाधीवर रविवारी पुष्पचक्र अर्पण केली. या रॅलीमध्ये रशियन कम्युनिस्ट पक्षाचे बॅनर, झेंडे आणि लेनिन, स्टॅलिन यांची पोस्टर्स झळकावली गेली. कम्युनिस्ट पक्षाचे नेते गेनेडी झुगानोव यांनी समाधीवर पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. वर्धापन दिन साजरा करणं हा रशियाच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग असल्याचं त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. सुदानी प्रोफेशनल्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार अल बशीरच्या विरोधात उठाव करणाऱ्या सुदानी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खार्तूमच्या बहरी जिल्ह्यातलं शिक्षण मंत्रालय जे आहे त्याच्या बाहेर आपला निषेध नोंदवलेला आहे. खार्तूमच्या राजधानीत 100हून अधिक लोक एकत्र आले होते. सुदानच्या सुरक्षा रक्षकांनी, सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला आणि निदर्शकांना पांगवण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान 113 जणांना अटकही करण्यात आली, ज्यात बहुतांश शिक्षक होते. अँटी सेमिटिझमवरील 3 दिवसीय शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राच्या भाषणात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी रविवारी सांगितलं की अँटी सेमिटिझम हा भूतकाळ नाही,
तर ही द्वेषात्मक गुन्हेगारीमध्ये होत असलेली चिंताजनक वाढ आहे. हॅरिस यांनी पुढे म्हटलंय की आपण अँटी सेमेटिझम आणि प्रत्येक प्रकारच्या द्वेषाशी तीव्रपणे लढा दिला पाहिजे आणि जिथं हा द्वेष अस्तित्वात आहे तिथं त्या द्वेषाच्या विरोधात बंड पुकारलं पाहिजे. शिखर परिषदेतल्या इतर वक्त्यांमध्ये यायार लॅपेड, इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि जीन पॉल एगॉन, लॉरेलचे अध्यक्ष आणि 2021 एडीएल करेज अगेन्स्ट हेट पुरस्कार प्राप्तकर्ते यांचा समावेश आहे. पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदायाच्या सदस्यांनी रविवारी गिनीमधील सरकारमध्ये नागरिकांच्या नियुक्तीचं स्वागत केलं. परंतु संवैधानिक क्रमानं सगळ्या गोष्टी घडण्यासाठी प्रशासनाला निवडणुकांच्या दिशेनं कार्यक्रमांचं तपशीलवार वेळापत्रक सादर करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. गेल्या महिन्यातल्या सत्ता पालटानंतर पश्चिम आफ्रिकन राष्ट्राला नागरी राजवटीत बदलणाऱ्या सरकारमध्ये वरिष्ठ आंतरराष्ट्रीय नागरी सेवक मोहम्मद बेवोगुई पंतप्रधान म्हणून काम करतील अशी गिनीच्या लष्करी नेतृत्वानं घोषणा केल्यानंतर आता घडामोडी तीव्र वेगानं घडतायत. अकरा इथल्या शिखर परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना इकोवॉस कमिशनचे अध्यक्ष जीन क्लॉड कासी ब्रू असं म्हणाले की गटातील नेत्यांनी 5 सप्टेंबरलाच गिनीतल्या सशस्त्र दलानं ताब्यात घेतलेले माजी अध्यक्ष अल्फा कोंडे यांना सोडण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलेला होता. मात्र सध्याच्या सरकारबद्दलची त्यांची भूमिका जाहीर केली नव्हती, ती आता जाहीर करण्यात आलेली आहे. टायकोनॉट्स झाई झिगांग आणि वांग यापिंग यांनी त्यांच्या एक्स्ट्रा व्हेक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजेच EVAs पूर्ण केलेली आहेत आणि स्पेस स्टेशन कोर मॉड्यूल तियांवर ते परतलेले आहेत अशी माहिती चीन मॅन्ड स्पेस एजन्सी म्हणजेच CMSAनं सोमवारी पहाटे दिली आहे. हा कार्यक्रम चीनच्या अंतराळ स्थानकाच्या बांधकामादरम्यान आयोजित केलेला तिसरा एक्स्ट्रा व्हेक्युलर मिशन होतं आणि शेन्झो 13 क्रूद्वारे पार पडलेलं हे पहिलं मिशन होतं. हे चीनी अंतराळ इतिहासातलं पहिलं EVA असून ज्यात महिला टायकोनॉटचा समावेश असल्याचं एजन्सीकडून सांगण्यात आलेलं आहे. सलग चौथ्या टर्मसाठी पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न असलेल्या राष्ट्राध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांनी मतदानाचं आवाहन केल्यानंतर रविवारी निकाराग्वामध्ये मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये होत असलेल्या अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपाला नागरिकांकडून विरोध केला जात आहे. रविवारी सकाळी 13,000हून अधिक मतदान केंद्र मतदानासाठी खुली करण्यात आलेली होती. दुपारच्या सुमारास ओर्टेगा यांनी स्वतः मतदान केलं आणि मतदानानंतर टेलिव्हिजनवर थेट प्रतिक्रिया सुद्धा दिली. नागरिकांना यावेळेला मतदान करण्याचं आवाहन सुद्धा ओर्टेगा यांनी केलंय. विरोधी पक्षानं मतदानाच्या काही तासांच्या आतच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या अटकेचा निषेध केलाय आणि सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोपही केलेला आहे. भूमध्य समुद्रामध्ये काही दिवस वाट पाहिल्यानंतर 15 लहान मुलांसह 800हून अधिक सुटका केलेल्या स्थलांतरितांसह जर्मन मानवतावादी जहाजानं इटालियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीनंतर रविवारी सिसिलियन बंदरांच्या दिशेनं कूच केलाय. CI या धर्मादाय समूहानं याबद्दलची माहिती देत सांगितलंय की CI-4 हे जहाज शनिवारी संध्याकाळी पश्चिम सिसिली इथल्या ट्रापानी बंदरावर उभं होतं. बहुतेक प्रौढांना कोरोना विरुद्धच्या प्रतिबंधात्मक अलगीकरणासाठी इतर जहाजांमध्ये स्थानांतरित केलं जाणार होतं, तर काही जणांना ज्यामध्ये 160 अल्पवयीन आणि लहान मुलं आणि इतर 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश होता, त्यांना बेटांवरील आश्रयस्थानांमध्ये ठेवलं जाणार होतं.
रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट याच्या संगीत महोत्सवावेळेला लोक अचानक स्टेजकडे धावल्यानं झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 8 जणांचा मृत्यू झाला होता. ॲस्ट्रो वर्ल्ड इथं शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे. यामध्ये अंमली पदार्थ विरोधी अधिकारी सुद्धा सहभागी झालेले आहेत. या कार्यक्रमात काही जणांना अंमली पदार्थ दिले गेल्याच्या वृत्तानंतर आता ती शक्यता सुद्धा पडताळून पाहिली जाते. ह्यूस्टन शहर पोलीस प्रमुख ट्रॉय फिनर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आम्ही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली असून मनुष्यवधाच्या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि यामध्ये अंमली पदार्थ विरोधी अधिकारी सुद्धा सहभागी झालेले आहेत. तर दुसरीकडे शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी सॅम्युएल पेना यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला गेलेल्या अनेकांची नार्कन या अंमली पदार्थ अतिमात्रा प्रतिबंधक औषधानं चाचणी करावी लागण्याची देखील शक्यता आहे. या सगळ्या प्रकारामध्ये एका सुरक्षा अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याच्या मानेत एका प्रेक्षकानं काही पदार्थ टोचल्याचं काही फुटेजमध्ये बघायला मिळालेलं आहे. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमधल्या लसीकरण केंद्रामध्ये रविवारी सर्बियन राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांनी कोरोना लसीचा 3रा डोस घेतला. गेल्या 2 डोसप्रमाणेच वुचिच यांना चायनीज सिनोफार्म लस मिळाली, जी आधी त्यांनी घेतली होती. वुचिच यांनी कोरोनाच्या वेळेला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले आणि सर्बियन नागरिकांना लसीकरणाचं आवाहन केलं. कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाल्यापासून सर्बियामध्ये 10,336 कोरोना मृत्यूंची नोंद झालेली आहे. न्यूझीलंडमधलं सर्वात मोठं शहर असलेल्या ऑकलंडमधलं लॉकडाऊन या महिन्याच्या शेवटी आता संपण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून काही कोरोना निर्बंध कमी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान जॅसिंडा आर्डन यांनी दिलेली आहे. डेल्टा व्हेरियंटचा उद्रेक झाल्यानंतर ऑकलंड जवळजवळ 3 महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये ठेवण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात दररोज सुमारे 150 नव्या संसर्ग बाधितांची नोंद होतीये. हा प्रादुर्भाव आता 4,500हून अधिक जणांमध्ये झालेला आहे. पण काही प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये आता हळूहळू कोरोनाचा हा संसर्ग कमी होत असल्या कारणामुळे दिलासादायक स्थिती दिसतेय. सध्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार कोरोनाबाधित जे रुग्ण आहेत त्यांच्या संख्येतही घट होताना दिसतेय. या अनुषंगानं न्यूझीलंड सरकारनं आता नागरिकांना निर्बंधांमधून काहीसा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑकलंडमधलं लॉकडाऊन आता संपण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. पोप फ्रान्सिस यांनी रविवारी इथिओपियामधल्या बिघडत चाललेल्या मानवतावादी संकटाचा निषेध केलाय आणि तिथल्या युद्धावर विजय मिळवण्यासाठी संवाद साधण्याची मागणी केलेली आहे. सेंट पीटर्स स्क्वेअरमधल्या हजारो उपस्थितांना संबोधित करताना पोप म्हणाले की ते इथिओपियामधल्या बातम्यांमुळे चिंतेत आहेत. इथिओपियाच्या उत्तर टिग्रे प्रदेशातल्या युद्धामुळे हजारो लोक मारले गेलेले आहेत. लाखो लोक विस्थापित झालेले आहेत. इथल्या लोकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागतोय. बेरोजगारी वाढलेली आहे आणि नागरिकांची असुरक्षितता सध्या सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा बनलेला आहे. इथल्या या सगळ्या अनिश्चिततेच्या आणि असुरक्षिततेच्या स्थितीवर सरकारनं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा पोप फ्रान्सिस यांनी केलेली आहे. रविवारी पश्चिम ऑस्ट्रेलियामधल्या पोलिसांनी शार्कनं हल्ला केलेल्या जलतरणपटूचा म्हणजेच स्विमरचा शोध आता अखेर थांबवलेला आहे. पॉल मिलाचेप असं या जलतरणपटूचं नाव आहे. त्याच्या पत्नीनं जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानुसार शनिवारी सकाळी पर्थमधल्या एका उपनगरातल्या पोर्ट बीचवर ती त्याच्या सोबत होती जेव्हा 2 शार्कनं जलतरणपटूवर हल्ला केला होता. जेव्हा शार्कनं दुसऱ्यांदा हल्ला केला तेव्हा त्यांनी त्यांची बोट पळवली आणि इतर जलतरणपटूंनी पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी मदत करणाऱ्या काही तरुणांचे युवकांचे तिनं आभारही मानले. ऑस्ट्रेलियात यापूर्वी 5 सप्टेंबरला पूर्व किनारपट्टीवरील न्यू साऊथ वेल्स राज्यात शार्कनं असाच प्राणघातक
हल्ला केलेला होता। इराणच्या सैन्यानं ओमानच्या आखाताच्या किनारपट्टी भागामध्ये वार्षिक युद्ध सराव सुरू केलेला आहे। स्थानिक वृत्तवाहिन्यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे। गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या आण्विक नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर या युद्ध सरावाला विशेष महत्त्व आहे। नौदल, भूदल आणि हवाई दलाच्या तुकड्या या युद्ध सरावात सहभागी झालेल्या आहेत। सुमारे एक आठवडाभर हा युद्ध सराव सुरू राहणार असल्याची माहिती मिळतेय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं 2015च्या जागतिक शक्तींसोबत केलेल्या अणु करारातून अमेरिकेची एकतर्फी माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातल्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या लष्करी कवायती आणि युद्ध सराव महत्त्वाचा मानला जातोय। या कवायतींमध्ये लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स, लष्करी वाहतूक विमानं, पाणबुड्या आणि ड्रोन्स यांचा सहभाग आहे। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। इटलीमधल्या पॉम्पेई इथल्या पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खनन करताना काही खास गोष्टी सापडल्या आहेत। एका ज्वालामुखीच्या ठिकाणी उत्खनन करताना काही दुर्मिळ गोष्टी सापडल्या। उत्खनन करताना प्राचीन शहराचा नाश करणाऱ्या अनेक गोष्टी आढळल्या आहेत। काही घरांचे, रथाचे, घरातल्या विविध वस्तूंचे अवशेष सापडलेले आहेत। या ठिकाणी आता आणखी काही काळ उत्खनन होणार आहे। ज्वालामुखी शांत झाल्यानंतर या भागात उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर इथं गेले काही महिने खोदकाम सुरू आहे। स्पेनच्या ला पाल्मा या स्पॅनिश बेटावरील कुंब्रे विएजा इथं ज्वालामुखी अद्यापही धगधगतोय। ज्वालामुखीतनं मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडतीये। वायव्य आफ्रिकेपासून दूर असलेल्या कॅनरी बेटांवरचा ज्वालामुखीचा हा उद्रेक 19 सप्टेंबरपासून थोडासा वाढलेला होता, पण गेल्या काही दिवसात हा उद्रेक काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसतंय। शास्त्रज्ञांनी म्हटल्यानुसार ज्वालामुखीचा हा उद्रेक आणखी 3 महिन्यांपर्यंत टिकू शकतो। ला पाल्मा परिसरात राहणाऱ्या सुमारे 85,000 लोकांना या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विस्थापित व्हावं लागलेलं आहे। ग्रीक सरकारनं शनिवारी लसीकरण न केलेल्या लोकांसाठी कठोर निर्बंध जाहीर केले, कारण ग्रीसमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसतोय। लसीकरण न केलेले लोक बँका, दुकानं, सरकारी इमारती आणि हेअर सलूनसह सगळीकडे जातात आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत असल्याची शक्यता आरोग्य अधिकारी व्यक्त करतायत। त्यामुळे बँका, सरकारी कार्यालय अशा सगळ्या ठिकाणी प्रवेश करताना कोरोनाची निगेटिव्ह चाचणी असणं बंधनकारक केलं गेलेलं आहे। सुपरमार्केट, खाद्यपदार्थ विकणारी दुकानं, फार्मसी आणि प्रार्थनास्थळं याला अपवाद असतील। अफगाणिस्तानमधील रुग्णालये आणि मदत गटांच्या माध्यमातून देशातल्या वाढत्या कुपोषणाला नियंत्रणात आणण्यासाठी आता युद्ध पातळीवर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत। देशाच्या ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेमुळे लाखो लोकांना रोजगार नाही, तसंच दैनंदिन गरजा भागवणं, अन्न खरेदी करणं सुद्धा परवडत नाहीये। कंदहार शहरातल्या मिरवाईस रुग्णालयात कुपोषणानं ग्रस्त असलेल्या मुलांनी बेड्स भरलेले आहेत। आंतरराष्ट्रीय मदत गट दवाखान्यात अन्न आणि औषधं पाठवतायत, परंतु हा साठा सध्याच्या वाढत्या कुपोषितांच्या संख्येपुढे फारच अपुरा असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। व्हिएतनामची पहिली शहरी रेल्वे कॅट लिन हाडोंग एलिव्हेटेड मेट्रो रेल्वे लाईन अखेर सुरू झालेली आहे। गेल्या काही वर्षांपासून या मेट्रो लाईन सुरू होण्याची नागरिक वाट पाहत होते। उद्घाटनानंतर लगेचच ही मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली झाली। व्हिएतनामची राजधानी हानोईमध्ये ही मेट्रो लाईन सुरू करण्यात आल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। परिवहन विभागानं दिलेल्या माहितीनुसार शहर मेट्रो मार्गावरील सर्व प्रवाशांसाठी ही मेट्रो सेवा 15 दिवस विनामूल्य असेल, जेणेकरून नागरिक मोठ्या प्रमाणात मेट्रो सेवेकडे आकर्षित होतील। 2011 मध्ये या मेट्रो लाईनच्या बांधकामाला सुरुवात झाली होती। स्वित्झर्लंडच्या टेकड्यांवर काही भले मोठे पंखे लावले गेले। त्या भल्या मोठ्या पंख्यांच्या त्यांच्या पात्यांच्या माध्यमातून पर्यावरण आणि औद्योगिक विषयातलं मोठं काम हाती घेतलं गेलेलं आहे। भल्या मोठ्या आकाराच्या या पंखांच्या माध्यमातून पर्यावरण विषयात काम सुरू असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे। इटर्नल्स हा सुपर हिरो
मूव्ही सध्या हॉलिवूडमध्ये मोठा धुमाकूळ घालतोय, कारण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात सुमारे 71 कोटी रुपयांची तिकीट विक्री एकट्या अमेरिकेतच झाल्याचं समोर आलेलं आहे. बॉक्स ऑफिस मानकांनुसार रिलीजनंतर अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्यानं चित्रपटाच्या कलाकार आणि अभिनेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.